मुंबईतील आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आलेले आहेत। त्यांच्यासोबत महाराष्ट्रभरातील सर्व मराठा बांधव मुंबईतील आझाद मैदानात आले। आज 6 वाजेपर्यंत परमिशन होती, परंतु सरकारनं शासनाने ती परमिशन पुढे वाढवलेली आहे। परंतु मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय कशा प्रकारचे करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण या ठिकाणी बघू शकता। मुंबईतील आझाद मैदानामध्ये जे मराठा आंदोलक होते त्यांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही स्वतः केलेली आहे। मी सध्या मुंबई महानगरपालिकेचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मराठा आंदोलकांनी अक्षरशः याच परिसरामध्ये स्वतःचं जेवण बनवण्यास सुरुवात केलेली आहे। काका, काय तुम्ही कुठून आलात आणि कशी एकूण किती थांबा आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका, आमचं गाव आहे बळेगाव। या पुढे कुठून आलात आणि किती दिवस आता हे सगळं आंदोलन सध्या सुरू आहे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था कशी केली? आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका आणि बळेगाव या खेडेगावातून आलेलो आहे आणि आम्हाला मनोज दादांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, मग 8 दिवस लागू, 15 दिवस लागू किंवा महिना लागू, जोपर्यंत आम्ही थांबण्याच्या तयारीत आलेलो आहे। आणि सरकारकडून आम्हाला मुद्दामून त्रास देण्याचं काम म्हणजे इथे लाईट नाही, बघू शकता तुम्ही, कुठलीही हॉटेल चालू नाही, सकाळच्या पासून कुठल्याही म्हणजे मराठा बांधवांना चहा पिण्याची व्यवस्था नाही, नाश्त्याची व्यवस्था, कुठलीही व्यवस्था नसताना सर्व मराठा बांधव जे आहेत तर आपल्या तयारीनं आलेले आहेत आणि आम्ही 1 महिना थांबण्याच्या तयारीनं आलेलो आहोत। आता सध्या आज पहिला दिवस किती दिवसाची तयारी, रेशन वगैरे कसं आणलं त्याच्याविषयी काय सांगा? रेशन वगैरे आम्ही सर्व गाडीमध्ये भरून आणलेलं आहे। पोहे 20 किलो आणलेले आहेत, तांदूळ 60 किलो आणलेले आहेत आणि राशन पण 50 किलो आणलेलं आहे आणि आम्ही बळेगाव मधून 25 जण आलेलो आहोत सध्या। आता आज पहिला दिवस आहे, काय जेवणाची तयारी आहे? काय आज पुडी भाजी ते आता सविस्तर सांगा, काय वाटतं तुम्हाला मराठा आरक्षणाच्या संदर्भात? आज फक्त आजच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी केली ते सांगा। पुढे खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही सगळे मिळून बनवून घेऊन राहिलो आणि आरक्षणा संदर्भात जर सांगायचं झालंच तर असं वाटत नाही की सरकार लवकर देईल, कारण का त्यांनी आल्यापासून हॉटेल बंद करून टाकल्या। पाण्याची व्यवस्था जी राहते हॉटेलवर कोणी पाणी घेतं ते सुद्धा हॉटेल बंद केल्या। त्याच्यानंतर तुम्ही विचार करा ना, मुंबईच्या लाईट सुद्धा बंद करेल। लाईट बंद करणं म्हणजे मग यांची अजूनपर्यंत नियत वाटत नाही सरकारची कधी येईल म्हणून। पण आम्ही बी पाटील जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही काही इथून जात नाही। मुंबई सोडणार महिना लागू, 1.5 महिना लागू, किती लागू, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही आज सकाळपासून पाऊस सुरू आहे, आता थोडासा पाऊस कमी झालाय। आता तुम्ही जेवण बनवताय, तुमचं संध्याकाळची जी काही व्यवस्था आहे तुम्ही करताय, पण वरती काहीच कसल्याही प्रकारचं छप्पर नाही, काही नाही। मोठा पाऊस आला तर काय व्यवस्था आहे? आम्ही तर शेतकऱ्याचे लेकर आहे, आम्हाला पाऊस काही वाटत नाही। आम्ही कष्ट करून खाणारे लोक आहे, किती काय पावसानं जरी तो दिवसभर आला 2 दिवस आला तरी आम्ही इथून हलू शकत नाही। आमच्या बरोबर आम्ही जी ताडपत्री वगैरे आणले तिचा आम्ही एक छप्पर म्हणून धरून त्याच पद्धतीने आम्ही तो त्रास सहन करून त्यामध्ये जेवणाची आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। किंवा आम्ही गाडीत सगळे एकत्र बसून जेऊ, सकाळचं जेवण आम्ही गाडीत बनवलं, गाडीतच खाल्लं आणि गाडीतच खाल्लं 100 लोकांना बनवलेलं आम्ही दुसऱ्या लोकांना पण चालू याच्यात सकाळी अशी परिस्थिती होती। आज दिवसभर सध्या कुठलंही हॉटेल इथं चालू नव्हतं, चहा पाण्याची या परिसरात तर कुठलंही या बाजूचं जे पूर्ण खाऊगल्लीचं जे मार्केट वगैरे आहे ते पूर्णपणे आज बंद होतं। पाणी घेण्यासाठी गेलो तरी व्यवस्था नव्हती। शौचालयाच्या संदर्भात गाड्या बघितल्या तर यांच्या फक्त 5 शौचालयाच्या गाडी दिसल्या, म्हणजे 2 गाड्या दिसल्या, त्यापैकी 5 शौचालय दिसले आणि त्याच्या आजूबाजूला पाणी घेण्यासाठी त्यांनी जे ड्रम ठेवले होते त्यामध्ये पुरेसं पाणी पण नव्हतं आणि पाणी घेण्यासाठी एक 10-20 रुपयाची बकेट येते किंवा एखादा छोटासा ड्रम येतो, तो ड्रम पण साधा नव्हता। तर मग शौचालयाला पाणी कसं नेणार? बाटलीनं नेलं तर ते शौचालय कसं स्वच्छ राहणार? म्हणजे कुठलीही त्यांनी स्वच्छतेची दक्षता घेतलेली नव्हती। केवळ अडवणूक चालली फक्त, पण आम्ही तरी त्याला काही घाबरत नाही आणि आम्ही इथून तसं जात नाही आरक्षण घेतल्याशिवाय। तर इकडे फक्त इथे मामा, काय आता रस्त्यावरतीच तुम्ही जेवणाची व्यवस्था करताय? काय करणार? समोर इकडे बोला।
आता हे बघा आमची अशी अवकाळा चालली, पावसामध्ये आम्हाला स्वयंपाक करावा लागू राहिला. किती दिवसाची तयारी केली? आम्ही 1 महिन्याची तयारी करून आलेलो आहे. म्हणजे 1 महिना जर समजा इथे राहावं लागलं तर सगळी तयारी आहे. हा बरोबर. आज दिवसभर हॉटेल बंद होते, सगळं बंद. इकडे हे बघा तुम्ही, आता बघा पावसात आम्ही स्वयंपाक करतोय, लाईट सुद्धा नाही ठेवली चालू. काय म्हणाल? लाईट पण चालू बंद केली आहे, ते लाईट बी नाही, लाईटची बी सुविधा नाही. काय प्रशासनाला काय म्हणायचं? तर त्यांनी लवकरात लवकर आरक्षण देऊन टाकावं आम्हाला, तीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. तर या ठिकाणी बघू शकता मुंबईत महाराष्ट्रभरातील सर्व मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु प्रशासनाकडनं त्यांची व्यवस्था केलेली नाहीये. त्याचबरोबर मराठा बांधवांनी स्वतः सगळी तयारी या ठिकाणी केलेली आहे. सध्या आज संध्याकाळी जेवणाची तयारी करतायत. त्याचबरोबर त्यांनी जोपर्यंत कमीत कमी महिनाभर या मुंबईमध्ये राहील अशी व्यवस्था त्यांनी स्वतः मराठा आंदोलकांनी केली आहे. मी गुणवंत दागा, DRV न्यूज मुंबई.